स्टॉक स्प्लिट म्हणजे काय? आता नवीन शेअर होल्डर धारकांना पॅनिक देणारा कन्सेप्ट म्हणजे स्टॉक स्प्लिटचा कन्सेप्ट. होतं काय की तुम्ही आता नवीन आहात शेअर मार्केटमध्ये, तुम्ही घेतलेल्या शेअरचं स्टॉक स्प्लिट झालं. तर त्या स्टॉक स्प्लिटमुळे आता शेअर हा जो आहे 50%, 60%, 70%, 80%, 90% खालती पडतो. तर अशा टाइमला जेव्हा तुम्हाला माहीत नाही की अचानक काय झालं, तुम्ही चांगलं तर चालू होतं सगळं आणि अचानक सकाळी मार्केट 9:15 वाजता उघडताय आणि शेअर खालती पाहताय, तर प्रत्येकाला हेच आहे की काय झालं, कंपनी डुबाली, काय झाले, म्हणजे काहीच कळत नाही. तर अशा टाइमला जेव्हा तुम्ही वाचाल की स्टॉक स्प्लिट हा काय कन्सेप्ट आहे हे कळलं, मग तुम्हाला पॅनिक करण्याची गोष्ट नाही. चला मी तुम्हाला एक्झाम्पलद्वारे इथे दाखवून देतो की होतं काय. आता स्टॉक स्प्लिट हा जो कन्सेप्ट आहे, कंपनी स्टॉक स्प्लिट करते, याचा अर्थ काय की एका तुमचे शेअर आहे, आता समजून घ्या आपण एखादी कंपनी ती म्हणते 2 for 1, याचा अर्थ असा आहे की तुमचे पहिला जो शेअर आहे, एक शेअर आहे, त्या एका शेअरचे तुमचे 2 शेअर होऊन जातील. ठीक आहे. आता साधीशी गोष्ट आहे, तुम्ही असं समजू आपण की तुम्ही गुंतवणूक केली, इन्व्हेस्टमेंट केली आहे एखाद्या इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, एखाद्या कंपनीमध्ये 10,000 रुपयांची. तुम्ही काय करता की तुम्ही इथे करतात प्राइस, स्टॉक प्राइस काय घेतला, 100 रुपयांचा इथे स्टॉक प्राइस घेतला. ठीक आहे. आणि गुणीला तुम्ही नंबर ऑफ शेअर्स किती घेतले, नंबर ऑफ शेअर्स हे तुम्ही घेतले 100, बरोबर. 100 शेअर्स गुणीला 100 रुपये एका प्राइस मागे, म्हणजे 10,000 रुपयाची इथे गुंतवणूक केली. आता स्टॉक स्प्लिट याचा अर्थ काय की कंपनीचे जे शेअर्स आहेत हे तुमचे 2:1, म्हणजे कंपनीचे शेअर प्राइस जे आहेत ते तुमचे होऊन जातील, इथे तुमचे 200 होऊन जातील. ठीक आहे. स्टॉक प्राइस आता तुम्ही म्हणाल म्हणजे याचा अर्थ काय की 200 गुणीला 100, याचा अर्थ 20,000ची इन्व्हेस्टमेंट नाही, असं होत नाही. जेव्हा तुमचे नंबर ऑफ शेअर्स वाढलेत तर तुमची हे जे स्टॉक प्राइस आहे हा तुमचा पण आधा होऊन जातो, जेणेकरून तुमची जी गुंतवणूक आहे ती ऑलमोस्ट सेम राहते, ती 10,000च राहणार आहे. तर तुम्ही असं नका समजू की तुमचे नंबर ऑफ शेअर्स वाढले म्हणजे तुमची गुंतवणूक बसल्या बसल्या डबल झाली, असं होणार नाही, कारण तुमचे जे शेअर प्राइस आहे ते आधे होणार आहे. तसंच तर तुम्ही वेगवेगळे रेशिओज येतात, कोणी 2:1 करतं, कोणी 3:3 for 1 म्हणतं, ठीक आहे, आणि कोणी 5 for 1 म्हणतं. तर असे वेगवेगळे प्रकार असतात. आता तुम्ही विचार करत असाल तर आम्हाला तर काही फायदा नाही, मग ही मेहनत कंपनीवाले का करताय? तर याच्या मागचं कारण हेच आहे की आता जसं मी तुम्हाला MRFचं शेअरचं दाखवलं होतं की काही 42 लाख शेअर्स आहेत. तर होतं काय, जेव्हा कंपनीचे शेअर प्राइस जास्त वाढतात, तर 2,000, 5,000, 10,000 असं काहीतरी जेव्हा वाढतात, तर तेव्हा कंपनींना जे रिटेल सबस्क्रिप्शन आहे, म्हणजे रिटेल पार्टिसिपेशन आहेत की ज्यांना आवडतो शेअर पण त्याची किंमत जास्त असल्यामुळे ते लोक त्याच्यामध्ये परचेस करत नाही. तर कंपनी काय करते, स्प्लिट करते. याचा अर्थ काय, लिक्विडिटी वाढवते. नंबर ऑफ शेअर्स तेवढे जे आहेत ते जास्त वाढल्यामुळे आता एखादा शेअर 10,000 रुपयांचा आहे, कंपनी म्हणेल 10:1, म्हणजे एका शेअरचे तुमचे 10 झाले, म्हणजे 1,000 रुपयाचा शेअर हा डायरेक्टली 100 रुपये होऊन जाईल. तर 100 रुपये झालं तर एक नॉर्मल रिटेल कॅटेगरीवाले इथे परचेस करायला म्हणजे इझिली परचेस करू शकतात. तर लिक्विडिटी वाढली तर इथे थोडंसं डिमांड वाढून जातात काही शेअर्सचे, आणि त्याच्यामुळे होऊ शकतं की थोडीशी प्राइजेस वरती होऊन जातात. थेरॉटिकली तुम्हाला जे ऑलरेडी एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहे त्यांचं काही गुंतवणूक वाढत नाही, पण लिक्विडिटी वाढल्यामुळे थोडंफार तुम्हाला फायदा होतो. बस एक एवढा कन्सेप्ट सोडला तर याच्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं, स्टॉक स्प्लिट कधी तुमचा शेअर अचानक खालती पडून जात असेल तर तुम्ही लक्ष द्यायचं की स्टॉक स्प्लिट झाला आहे का, बोनस झाला आहे का, की आणखी काही गोष्ट झालेल्या आहेत ज्याच्यामुळे ते शेअर खालती पडलाय. किंवा न्यूज चॅनलवाले जर असं काही होत असेल तर न्यूज चॅनलवाले नेहमी पहिले दाखवून देतात. तर टीव्हीचं न्यूज चॅनल पाहायचं की 30%, 40%, 50% शेअर का पडलाय, ते त्याचे कारण पण